अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. विनवे शिष्य नामांकित सिद्ध योग्याते पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारुनिया. शिष्य नम समस्त गेले यात्रेसी राहिले कोण गुरुपाशी पुढे कदा वर्तले कैसे विस्तारुने सांगा पा. ऐकून या शिष्याची वाणी संतोषी झाले सिद्ध मुनी धन्य शिष्य शिरोमुनी गुरुभक्ता नामधारका. अविद्या माया सुस्पृशित निजले होते माझे चित्त तुझ लागी झाले जागृत ज्ञान ज्योती उदय मज. तुझी माझा प्राण सखा एक शिष्य नामधारका तुझ करिता जोडलो सुखा गुरुचित्र आठवले. अज्ञान तिमीर रंजनीती पडून आलो कष्टत सुधा मृत सागरात त्वा माते लोटिले. त्वा केले उपकारासी संतुष्ट झालो मानसी पुत्र पुत्र तू नांदसी दैन्य नाही तुझे घरा. गुरु कृपेचा तू बाळक तू मानित सगळ लोक संदेह न धरित घे का भाग अष्टस्वर नांदसी. श्री गुरुचरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारून गुरु श्री गुरु राहिले गोप्य गुण वैचेश्वर सानिध्याने समस्त तीर्थ शिष्याचे स्वामी निरपले परियसा होतो आपण श्री गुरुमूर्ती पासी सेवा करून अनुक्रमे संवत्सर एक तया स्थानी अंबा आरोग्य भवानी होते श्री गुरु गोप्य होनी स्थान बर्वे मनोहर. आस्था तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एक मुनी श्री गुरु ते देखुनी नमन केले भक्ती भावे. माता ठेवण्या चरणावरी स्तोत्रे गरी परोपरी स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो. तप करीत बहु दिवस स्थिर नव्हेची माझे मानस याची कारणे ज्ञानास न दिसे मार्गामासी. ज्ञान विन तपास वृथा होती सायास तुम्ही देखता मानस संतोषले स्वामी या. गुरुसेवा बहु दिवस केली नाही सायास या कारणे मानस स्थिर नो हे स्वामिया. तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी उपदेश करावा आम्हासी ज्ञान होईल त्वरित मज. एकूणी मुनीचे वचन श्री गुरु पुस्ती हासून पावलासी केवी मुनी पण गुरु विन सांगे मज. ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती मुनीचे डोळा अश्रू येती दुःखे दाटला अमित चित्ती एक सांग मज. ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रू येती दुःखे दाटली अमित चित्ती एके स्वामी गुरुराया. गुरु होता आपणासी एक अतिनिष्ठुर तयाचे वाक्य माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज. न सांगे वेदशास्त्र ध्यान तर्क भाष्यादी व्याकरण म्हणे तुझ अंतकरण स्थिर नो हे अद्याप कारणे बहु दिवस होतो तया गुरुपाशी बोले माते निष्ठुरचे कोपून आले आलो तयावरी. एकूण तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवंदन म्हणते कैसे ब्राह्मण आत्मघातकी तू होसी. एखादा मूर्ख आपल्या करी मळ विरजेसी देहावरी आपले अदृष्ट ऐसे परी म्हणून सांगे सकाळी का. तैसे तुझे अंतकरण आपले नासिक छेदून पुढल्या ते अपशकून करणार होसी तुझी एक न विचारासी आपले गुण तुमते होते होय कैसे ज्ञान गुरुद्रोही तुझी जाण अल्पबुद्धी परियसा. आपले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करीसे हर्ष ज्ञान कैसे होय मानस स्थिर केवी होय आता. जवळी असता निधानू का हिंडावे रानू गुरु असता काम देनो त्याजून आलासी अम्मापाशी. गुरुद्रोही जो का नर त्यासी नाही ह पर ज्ञान कैसे होय सादर तयावे दिवांत नरासी. जो जाणे गुरुची सोय वेदशास्त्रादी त्वरित होय तो सर्वज्ञ शीघ्र होय गुरु संतुष्ट होतासी. संतोष होता श्री गुरुसी अष्ट सिद्धी त्याच्या दासी क्षण न लागदा परियसा वेदशास्त्र तया साध्य. ऐसे एकूणी गुरुवाणी माथ्या ठेवी त्याचे चरणी विनवितसे कर जोडून करुणावचने करून या. जय जयाचे जगद्गुरु निर्गुण तुची निर्विकारो ज्ञानसागर अपरंपार उद्धारावे आपणा ते. अमाया अज्ञानमाया विष्णूनी नेनू गुरु असे कौनी सांगा स्वामी प्रकाशुनी ज्ञान होय आपणासी. कैसा गुरु ओळखावा कौने परी सेवा असे सेवा प्रकाशुने सांग देवा विश्ववंदा गुरुमूर्ती. जेने माझे मन स्थिर होणे ओळखावे श्री गुरु ऐसा करणे उपकारो म्हणून या चरणी लागला. कर्णावचन ऐकोनी श्री गुरु म्हणती एकमुनी तू ते सांगेन विस्तारुनी गुरु सेवा विधान. श्री गुरु म्हणती एकमुनी गुरु म्हणजे ज्ञान जनकजन्य उपदेश करता आहे कोणी तोची जाणावा परमगुरु. गुरु हरी हर विरिंची जाण स्वरूप तोची नारायण मन करून निर्वाण सेवा करावी भक्तीने. एकादर्थ कथा एक सांगिने ते तत्पर एक आदी परवी असे देख श्री गुरु सेवा भक्ती भावे द्वारा
द्वारावरती तीर्थपरिसा विप्र एक भौम्य ऋषी तिघे शिष्य होते त्याशी वेदाभ्यास करावया. एक करुणी पांचाळ, दुसरा वैद्य केवळ, तिसरा अपमन्यू बाळ सेवा करती विद्या लागी. पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्य करवी सेवा घेती अंतकरण त्याची पाती कैसे निर्वाण शिष्याचे पाहुन या अंतकरण असे भक्ती निर्वाण कृपा करते तक्षण मनकामना पुरवती. ऐसा धौम्य ऋषी भला त्या करुणी पांचाळा एक दिवशी निरोप दिला एक द्विजा एक चित्त. शिष्याचे म्हणे धौम्य मुनी आजित्वा जाऊनी राणी पवत वृत्तीस न्यावे तळांग पाणी जवळवरी भूमी तृप्त होय. ऐसे वृत्ती तळे खाली तेथे परी पेरिली असे साळे उदक नेऊन तेथे घाली शीघ्र म्हणे शिष्याशी. ऐसे गुरु निरूप होता गेला शिष्य धावता झाला तडका ते पाहता कालवा थोर वाहत असे. जेथे उदक असे वाहत आधी दरारा गरजत भूमी वृत्तभूमी असे उन्नत उदक केवी साडोप आहे. म्हणे आता काय करू कोपती आता माते गुरु उदक जात असे दरारू केवी बांधू म्हणत असे. आवण्या शिळा दगड बांधिता उदका आड पाणी जात असे धडाधड जाती पाषाण वाहुन्या प्रयत्न करी नानापरी काही केल्या ना चढेवारी म्हणे देवा श्री हरी काय करू म्हणत असे. मग आपण मनी विचारी श्री गुरुते शेतीनं चढेवारी प्राण त्याची निर्धारी गुरूंची वृत्ती निमित्त निश्चय करून मानसी मनी ध्यात श्री गुरुसी म्हणे काय आता उपाय अशी अजूनही प्रयत्न करावा. उदकाचे प्रवाहात घालिता पाषाण जाती वाहत आपण जा आड पडो म्हणत निर्धारिले तये वेळी हाती दराडी धरी दृढे पाय ठेवी दुसरीकडे झाला आपण उदकाआड मनी श्री गुरु ध्यात असे. ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण करीत अक्षशनी वृत्तीकडे गेले. पाणी प्रवाहाचे अर्धे देखा अर्धे पाणी जैसे तैसे वाहत असे नित्य सरीसे तयामध्ये शिष्य कैसे बुडविले अंग आपुले. ऐसा शिष्य तया स्थानी बुडाला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती झाली धनी उदिके पूर्ण परियसा. त्याचा गुरु धम्यमुनी विचार करी अंतगणे दिवस गेला अस्तमान्य अद्यापी शिष्य न येची. ऐसे मनी विचारिती गेला आपण वृत्ती झाले असे उदक बहुत संतोष बहुमुनी न देखे शिष्य तये वेळी म्हणून इमारतीचे आरोळी किंवा बक्षिरी व्याघ्र काळी कोठे असे म्हणत असे. ऐसे धनी ऐसे म्हणे विचारित उंच स्वर बोभाडत अरे शिष्या ऐसे म्हणत प्रेमभावी बोलावी. येणे परी करुणावचने पाचारितसे धम्यमुनी शब्द पडे शिष्यकानी मग तेथून निघाला. येवने श्री गुरुसीन मन केले भाविसी धम्यमुनी महाऋषी अलंगुनी आश्वासिला. वर दिला तहे वेळी एक शिष्य स्तौम्य मोळी तुझे सकळ विद्या आली वेदशास्त्रादी दिव्याकरण. ऐसे म्हणता तक्षणी झाला विद्यावंत ज्ञानी लागत असे. श्री गुरुचरणी भक्तिभावे करून या कृपामुनी धौम्य मुनी आपल्या आश्रमात नेऊनी निरोप दिला. संतोषनी विवाह आता करी म्हणे. निरोप घेऊन शिष्यारांना गेला आपल्या स्वस्थानात. अनेक शिष्य दोघे जण होते तया गुरुजवळी. दुसऱ्या शिष्य वैद्य जाना गुरुची करी शुश्रूषणा त्याच्या पावे अंतकरणा धौम्य गुरु म्हणत असे. धौम्य म्हणे शिष्यासी सागे एक तुझसी तुवा जाऊन अहर्निशी वृत्ती आमुची रक्षावी. रक्षुण्या वृत्तीशी अनावे धान्य घरासी म्हणता शिष्य अति हर्षी गेला तया वृत्तीकडे. वृत्ती पिके जोवरी अहोरात्री कष्टकरी रात्र होता ते अवसारी आला आपल्या गुरुपाशी. सांगता श्री गुरुसी म्हणे वृत्ती भरली राशी आता अनाव्या घरासी काय निरोप म्हणत असे. मग म्हणे धम्य मुनी वार शिष्य शिरोमणी कष्ट केले बहुराणी आता धान्य आणावे म्हणून देते एक गाडा तया जंपुने रेडा येणे परी घेऊन या गाडा आला शेता जवळीक. दोन खंडी साळीसी वली शिष्य गाडी अशी एकीकडे रेडी अशी जुंपुनी ओढी आपण देखा. रेडा झाले शीघ्रेशी न ओढावे तया सरसी मग आपले कंठाची बांधी झाला जो देखा. सत्राने तया सरसी चालता झाला मार्गासी रेडा रुतला चिखलासी आपले बळ ओढीत असे. चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी. सत्राने गळा पास पडे तैसा सांडून सोडून या रेड्यासी काढल्या गाडा. बाह्य प्रदेशी ओढीता आपण गळा फाशी पडून प्राण त्याजुपाय हे. इतक्या होता निर्वाणी सन्मुख पातला धौम्यमुनी त्याते शिष्या ते पाहुणे कृपा अधिक उपजली. सोडून या शिष्याते अलंगुन या करुणा बहुते. वर दिलेला बहुमाते संपन्न तुझी वेदशास्त्री. वर देता तक्षसेने सर्व विद्या आले त्याशी निरोप घेऊन गेला घराशी. शिष्य वैद्य परियसा. तिसरा शिष्य उपमन्यू जान सेवे विषयी बहुगुण गुरु सेवा शुश्रूषण बहुकरी परियसा. त्याशी बहुत आहार म्हणून विद्या नाही स्थिर. त्याशी विचारी गुरुवर काय उपाय करावा. त्याशी म्हणे धम्यमुनी तू ते सांगीन एकगाने नित्य गोधनी नेऊन रक्षण करी वनामध्ये. ऐसे म्हणता
म्हणता तक्षशिने नमन केले त्याचे चरणी गुरे नेऊन राणी ती चांगली सारली बहुत दिवस सुद्धा लागली आपणाशी शीघ्र आणली घरासी कोपे गुरु मतयाशी म्हणे शीघ्र येतोसी का सविता जाय अस्तमानी तवरी गुरु असो दे राणी येथे परी प्रतिदिनी वर्तावे त्वा म्हणत असे अंगी कावणे शिष्यराया घोरे घेऊन गेला वना श्रीराक्रांत होण्या जाना चिंतित असे श्री गुरु शिव सरती गुरी रतित्री आपण तीर्थ स्नान करी त्याजवळी घरेचारी असती विप्राश्रम तेथे जाऊन आता या स्थानाशी भिक्षा मागून घरी भोजनाशी मग रक्षी गोधनाशी प्रतिदिवशी यापुरी नित्य करी येणेपरी रक्षुन्या आणि गुरी घरी वर्तत असता निरंतरी धम्य मुनी पुस्तसे गुरु म्हणे शिष्याचे तू नित्य गा उपवासी तुझा देह दिसे पुष्टीसी कवना गुणे होत असे ऐकुने गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करून भोजन विप्र घरी तेथे देखा भोजन करी प्रतिदिवशी गुरे चारून येतो निशी श्री गुरु म्हणते तयासी आम्हा सोडणे केवी भुक्ती भूक भिक्षा मागून प्रतिदिवशी आणून द्यावी घराशी मागुती जावे गुरापाशी घेऊन यावे शिशी काळा श्री गुरु निरोपे हिरे दिवशी आणून द्यावी घराशी मावती जावे गुरापाशी घेऊन यावे निशकाळी श्री गुरु निरुपे हिरे दिवशी नेली गुरे रानाशी मागे भिक्षा नित्यजेशी दिल्ली ठेवून या घरात घरी तया ते भोजन कधी न होय परिपूर्ण पुन्हा जाऊन आपण भिक्षा करून जीवित असे नित्य भिक्षा दोन वेळ दोन्ही पाहिले देऊनी सदनी दुसरी आपण भक्षुनी काळ असे कंडित असे येणे परी गजे काळात वर्त झाला महास्थूळ एके दिवशी गुरु कृपाळ पुसदे शिष्याते शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपले सुधात शमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे एक वेळ घराशी आणून देतो प्रतिदिवशी दुसरी भिक्षा स्वयंशी करीतो भोजन आपण असे म्हणता धौम्य मुनी त्या शिष्यावरी कोपुणे म्हणे भिक्षा वेळी दोन्ही आणून दे घरी का गुरु निरूप येणेपरी दोन्ही भिक्षा घेऊन घरी कैसे शिष्य निर्धारी मनी क्लेश न करीचे गुरुसहित रानात असे शिष्य श्रीदाक्रांत गोवस होते स्तनपित देखत असे तयासी स्तनपिता वासरासे उद्दिष्ट गळे संधीचे वाया जात असे भूमीशी म्हणून जवळ पे गेला आपण असे श्रीदाक्रांत म्हणून गेला धावत पर सोनिया दोन्ही हात उद्दिष्ट धरी उद्दिष्ट क्षीर देखा ऐसे क्षीरपान करी तेने आपण उदर भरी दोन्ही वेळी भिक्षा घरी देत असे भावभक्ती अधिक पुष्ट झाला आपण म्हणे गुरु अवलोकन पाहे त्याचे शरीर रक्षण कैसा स्थूळ होत असे मागोते पुसे तयासी कवने रीती पुष्ट होसी सांगे आपले वृत्तांतासे उद्दिष्ट क्षीर पान करीतो एकूण म्हणे शिष्यासी मतिहीन होय उद्दिष्टेशी दोष असे बहुअशी भक्षू नको म्हणत असे भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही दया हरो दुसरे दिवशी शोधित येरू काय करू म्हणत असे येणेपरी गुरुसहित जात होता रानात गळत होते क्षीर बहुत एका रुईच्या झाडाशी म्हणे बर्वे असे क्षीर उद्दिष्ट नव्हे निर्धार पान करो तत्पोदर म्हणून तेथे बैसला पाने तोडून द्रोण करी असं त्यामध्ये क्षीर भरी घेत होता घनीवरी तव भरिले डोळ्यात तेने गेल्या दृष्टी दोन्ही हिंडत असे रानोराने गुरु न दिसती नाही म्हणून चिंता करीत असे कष्टात ही अक्षयहीन चिंता करीत गोधन गुरे पाहू जाता रान पडला एक आडात पडणे आडात चिंता करी अत्यंत गुरी गेली आता सत्य गुरु बोलले मज लागी पडला शिष्य तये स्थानी दिवस गेला अस्तमाने चिंता करी धौम्य मुनी अजून शिष्य न हिची म्हणून गेला रानाशी देखे ते गोधनाशी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घस्वरे पाचारिता धौम्य मुनी धनी पडला शिष्यकाने प्रत्युत्तर देता तक्षशिनी जवळी गेला कृपाळू ऐकुण्या वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्वसुनी देवस्तवी म्हणत निरोप दिला ते वेळी गुरु निरूप ते वेळी अश्वनी देवा ध्यायमनी दृष्टी आली दोन्ही नयनी आला गुरु सन्मुख येऊन श्री गुरुशी नमन करी भक्तीशी स्तुती करी बहुवशी शिष्यत्तम ते वेळी संतोषिनी धौम्यमुनी तया शिष्य आलिंगुनी म्हणे शिष्य शिरोमणी तुष्टलो तुझ्या भक्तीशी प्रसन्न होऊन शिष्याशी हस्तस्पर्श मस्तकेशी वेदशास्त्र तक्षशिनीशी आली तया शिष्याशी गुरु म्हणे शिष्याशी जावे आपल्या घराशी विवाह करून सुखेशी नांदत असता म्हणत असे होईल तुझे बहुकीर्ती शिष्य होती बहु जगती
उत्तंग नाम विख्याती शिष्य म्हणे शिष्य तुझा परियसा तुझी या दक्षिणेशी आणि कुंडले परियसा जिंकून शेषाशी कीर्तिवंत होईल जन्मे जे रायासी तोच करील उपदेशी मारवीर सर्पासी याग करून परियसा तो उत्तंक जाऊन पुढे गेला सर्प यज्ञ जन्म जे ते प्रेरित समस्त सर्प मारविले आख्याती झाले त्रिभुवनात रक्षक आणिला इंद्रा सहित गुरु श्री गुरुकृपे सामर्थ्य असे परियसा जो असे गुरुद्वेषक त्याशी कैसा परलोक अंती होय कुंभी पाक गुरुद्रोह पातक राशी संतुष्ट करता गुरुशी काय न साधते असे वेदशास्त्र ज्ञान राशी लाधे लक्षण लागता ऐसे जाऊन मानसी वृत्ता हिंडी अविद्येशी जाई आपल्या गुरुपाशी तुझी तारील त्याचे मन संतुष्ट तुझ मंत्र साध्य त्वरित मन कुज्ञा निश्चिंत त्वरित जाय म्हणते ते का ऐसे श्री गुरु निरुपतीता विप्र आला अतिज्ञाता चरणावरी ठेवला माथा विनोद तसे ते वेळी जय जयाची गुरुमूर्ती तुझी साधन परमार्थी माते निरपला मिरले प्रीती तत्वबोध करू कृपे करणे गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज अमित गुरूंचे दुःख विले चित्त आता केवी संतुष्ट सुवर्णादी लोह सकळ भिन्न होता सांधवेल होता भिन्न मुक्ता फळ केवी पुन्हा ऐक्य होय अंतकरण भिन्न झाले असता प्रयास असे ऐक्य करिता ऐसे माझे मन असता काय उपयोग वाचुनी ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचुनी जीवितत्वाची आशा नाही प्राण त्याजीन गुरुपाशी ऐसिया परी श्री गुरुसी विनी ब्राह्मण अतिहर्षी नमुनी निघे वैराग्यासी निश्चय केला प्राण त्याजू अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकरण अग्नी लागला जैसे तृण भस्म होय तक्षशनी जैसा कर्परा राशी विन्नी लागता परिसा जाळून जाय तोरेशी जैसेला तयासी जाहले या कारणे पापाशी अनुतप्त होता परिसा क्षार न होईल तोरे ते शतजन्मीचे पाप जाय निर्वाण रूपे द्विजवर निघाला तेजो गलेवर ओळखीला गुरुवर प्राचारिले तयासी बोलवणिया विप्रासी निरुपदिती कृपेशी न करी चिंता तू मानसी तुझे गेले दुरित दोष वैराग्य उपजले तुझे मनी दुष्कृत गेले जवणिया एकचित्त करुनिया स्मरी आपल्या गुरुचरणा तया वेळी श्री गुरुशी नमन केले चरणाशी सद्गत गुरु तुझी होशी त्रयमूर्ती अवतार तव कृपा होय जरी पापे कैशी शरीरी उदय होता तमारी अंधकार ती केवी राहे ऐशिया परी श्री गुरुशी स्तुती करी भक्तीशी रोमांच उठले अंगाशी सद्गतीत कंठ झाला निर्ममन मनसी तये वेळी माथा ठेवला चरणकमळी विनवितसे करुणा बहाळे तारी गुरुराया निर्वाणा देखून अंतकरणी मस्तकी ठेवी दक्षिण पाणी ज्ञान झाले दक्षसनी तया ब्राह्मणाशी परिसा वेदशास्त्रे तत्काळ मंत्रशास्त्र आली सगळं प्रसन्न झाले गुरु दयाळ काय न्यून त्या विप्रासी परिस लागता लोहासी होय सुवर्ण भावन कशी तैसे या ब्राह्मणाशी ज्ञान झाले परिसा आनंद झाला ब्राह्मणाशी श्री गुरु निरुपी त्याशी आमचे वाक्य परिसा जात त्वरित गुरुजवळी जाऊन यात गुरुपाशी मनमन करी भावेशी संतोष झाला होईल बरोबरची तोशी आपण सत्यमणी ऐशी परी गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभोक्षिती निरोप घेऊन त्वरिती गेला आपल्या गुरुपाशी निरोप देऊन ब्राह्मणाशी श्री गुरु निघाले परिसा आले बिल्लवडी ग्रामाशी भुवनेश्वरी सानिध्य कृपा पश्चिम तटकेशी औदुंबर वृक्ष परिसा श्री गुरु स्वामी राहिले गुप्तेशी एकचित्त परिसा सिद्ध म्हणे नामधारकाशी राहिले श्री गुरु विल्लव ओडिसी महिमा वाढली बहुवशी प्रख्यात गेले सांगून या मन सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार एकदा होय मनोहर सकाळविष्ट साधती इति श्री गुरुचरित्र विवेक बोधे शिष्य पवित्र गुरु भोजने पवित्र सर्व विद्या पावले इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती ख्यानाय सिद्ध नाम धारक संवादे गुरु श्रीशूषण नाम षोडशाध्याया हुई संख्या 167 श्री गुरु दत्तात्रेयार्पमस्तु श्री गुरु दत्तात्रेयार्पमस्तु।